नमस्कार, मैं अंजना और आप देख रहे हैं निर्मल हिंदुस्तान। आइए शुरुआत करते हैं इस वक्त की बड़ी खबर से। गोंदिया में मोबाइल फटने से शिक्षक की मौत। अर्जुनी मोरगांव तालुक के सिरे गांव बांध में घटना। जेब में रखा मोबाइल फोन अचानक फटने से एक शिक्षक गंभीर रूप से घायल हो गए और उनकी मौत हो गई। मृतक शिक्षक की पहचान गोंदिया जिले के अर्जुनी मोरगांव तालुका के सिरे गांव बांध के इथिल सुरेश संग्रामी उम्र 55 वर्ष के रूप में की गई है, जिसमें उनके साथ मौजूद एक रिश्तेदार भी गंभीर रूप से घायल हो गए। गंभीर रूप से घायल इस्मा का नाम नत्थू गायकवाड़ उम्र 56 वर्ष है। मृतक सुरेश संग्रामी और गंभीर रूप से घायल नाथू गायकवाड़ आपस में रिश्तेदार हैं और दोनों भंडारा जिले के साकोली तालुका के सिरे गांव तोला के निवासी हैं। घटना उक्त वक्त हुई जब दोनों रिश्तेदार एक कार्यक्रम में शामिल होने के लिए अर्जुनी मोर गांव गए थे। गंभीर रूप से घायल नाथू गायकवाड़ का फिलहाल भंडारा जिला सामान्य अस्पताल में इलाज चल रहा है। सतीश पारधी, ग्राउंड रिपोर्ट। सुरेश संग्रामी सर हे आपल्या जवळच्याच नातेवाईकासोबत मांगली इथं जेवण करण्याच्या उद्देशानं इथून निघाले 6 वाजे आणि गावाजवळच अगदी केसरवाडा फाट्यावर त्यांचा तो अपघात झाला। ह्या अपघात झाल्याची बातमी मला माझ्या नातेवाईकाकडून त्यांच्या जवळच्या नातेवाईकाकडून कळली। त्यानंतर मी तुरंत हॉस्पिटलला गेलो। हॉस्पिटलला गेल्यानंतर त्यावेळी त्यांचा मृत्यू झालेला होता। मृत्यू झाल्यानंतर मी जेव्हा तिथून त्यांच्या गावाकडे घडलेल्या स्थळाकडे पाहिलं, तेव्हा त्या स्थळाकडे पाहिल्यानंतर अपघात स्थळाकडे पाहिल्यानंतर असं एकंदरीत लक्षात येते की त्यांची गाडी एखाद्या तरी वाहनाला अगोदर मोठ्या जोराने आदळलेली असावी आणि त्यामुळे ते खाली पडले आणि खाली पडल्यानंतर त्यांचा जो मोबाईल आहे खिशातला, त्या मोबाईलचा स्पार्क झाला आणि त्या स्पार्कमध्ये त्यांचा हा छाती तिकडला जो भाग आहे हा भाग जळला गेला असावा। कारण रस्त्यामध्ये आपोआप असा तो मोबाईल फुटला नाही तर कधीतरी अज्ञात वाहनाने त्यांचा तो अपघात अगोदर झाला आणि त्या अपघातामध्ये ते पडले आणि त्या घर्षणामध्ये मोबाईलचा स्फोट झाला असावा असं एकंदरीत चित्र ह्या घटनेवरून मला जाणवत आहे, दिसत आहे। फार अतिशय दुर्दैवी घटना घडली। माझा सडभाऊ या ठिकाणी गेलेला, अतिशय दुःख होतं। अतिशय दुःखद घटना मुक्काम शिरगाव टोला येथील श्री सुरेश भिकाजी संग्रामे, मुख्याध्यापक जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा कसारी, पंचायत समिती कुरखेडा हे श्री नथुजी गायकवाड शिरेगाव टोला यांच्यासोबत मोटारसायकलने सानगडीकडे जात असताना त्यांच्या मोबाईलचा बॅटरीचा स्फोट होऊन त्यांना अपघात झाला आणि त्यामुळे कदाचित ते खाली पडले असावेत किंवा कदाचित कोणी त्यांना टक्कर दिली असावी असा एक अंदाज येतो आणि त्यामुळे त्यामध्येच त्यांना दवाखान्यात नेत असताना त्यांचा दुर्दैवी अंत झाला आणि त्यांच्यासोबत असलेले नथुजी गायकवाड यांना पुढील उपचारासाठी लक्स हॉस्पिटल भंडारा ह्या ठिकाणी ॲडमिट करण्यात आलं। सायंकाळची वेळ असल्यामुळे तिथं नक्की काय घडलं याचा प्रत्यक्ष पुरावा उपलब्ध होऊ शकला नाही। मला 5:30 पावणे 6 वाजे गुरुजींना फोन केला। मी शेतावर गेलो होतो का चला म्हणे अमुक वरून जेवण करून येऊ, पण मी काही पोहोचू शकलो नाही। ते तेव्हा जेव्हा गेल्यानंतर मग मला माहिती कळली की भाई असा झाला। मी आपलं वावरातलं काम बाजूला ठेवून सोबतच पोहोचलो, पण तिथं पोहोचल्यानंतर हे समोर निघून गेल्यानंतर मी तिथं पाहिलो तेव्हा माझ्या मनात असं वाटलं का मग काही चर्चा निघाल्या का मोबाईलचा स्फोट आहे, पण माझं असं थोडंफार म्हणणं आहे का कोणत्या तरी याचं ॲक्सिडेंटली केस आहे आणि त्याच्यानंतर मोबाईलचा प्रकार घडला आहे असं माझं म्हणणं आहे। अब तक के लिए बस इतना ही। फिर मिलते हैं एक ऐसी ही बड़ी खबर के साथ। तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए निर्मल हिंदुस्तान। अगर आपको हमारी वीडियो पसंद आई हो तो हमारी वीडियो को लाइक करें व शेयर करें। ऐसे लेटेस्ट अपडेट पाने के लिए हमारे चैनल निर्मल हिंदुस्तान को सब्सक्राइब कर बेल आइकन प्रेस करना ना भूलें। धन्यवाद।